तुझी बहीण आणि हे माझी बहीण. हाय गायज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचे नाव आहे फौजी फॅमिली ब्लॉग आणि मी आहे तुमची दीक्षा आणि हे आहेत माझे फौजी. आज आम्ही कुठे चाललोय? एका प्रोग्रामला, बेबी शॉवरच्या. तर मग आम्ही रेडी होत आहे. अतुल माझ्या स्ट्रेटनिंग करत आहे. आता रेडी शेडी झालो. हे तर रेडी आहे, मीच बाकी आहे. जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही सध्या रेडी होऊ. 3 hours later. बायको माझी छान रे छान, होय व ती डोक्याला देती ताण. आम्ही निघालो जलमवरून. कुठं आडसूड पाडसूड नवीन गावाला आहे ना, पहिल्यांदा चाललो आम्ही. मी असं डोक्याला असं लावलं होतं ना गोल गोल, सगळे लोक मला बघतात. काढूनच टाकलं. आम्हाला टायमावर सांगितलं जायचंय म्हणून, आम्ही टाइमवर रेडी झालो. चला तर मित्रांनो, आता आपण चाललो आष्टूलला. तकरीबन इथून 70 किलोमीटर ते 80 किलोमीटरच्या दरम्यान आहे. आता बघूया आपण समोरचा प्रवास आपला कसा जातो. तर 1-1.5 तास तकरीबन लागेल आपल्याला जायला तिथं. आता माझी आत्या बहीण मलकापूरवरनं गाडी घेऊन येत आहे. ते लोक बस मी खामगावपर्यंत जाऊन आम्ही गाडी चेंज करून त्या गाडीमध्ये जाऊ. कारण बिना लायसन्सची गाडी चालवणं बडं मुश्किल आहे. एवढा दूरचा प्रवास करणं म्हणजे. त्यासाठी ही गाडी इथंच खामगावमध्ये ठेवून आम्ही ती गाडी घेऊन जाऊ. तर बघूया पुढचा प्रवास कसा जाते आपला. आणि तकरीबन 1-1.5 तास लागेल आपल्याला पोहोचायला तिथं. आणि नंतर मग संध्याकाळचा प्रोग्राम आहे तिथं बेबी शॉवरचा. तो प्रोग्राम जसा झाला तसा आपण तिथून रात्री निघूया 8-9च्या दरम्यान. आता बघूया येणं होते नाही तर तिथं होल्ड करावं लागेल. तर चला मग बघूया पुढे काय कसं जाते प्रवास आपला. हा तर आदो तुला कसं वाटत आहे आपण चालू फिरायला एवढ्या दूर? मस्त. तुझा एकदम आरामदायक चालू आहे मागे एकटा कुरकुरे खात. त्याचं भांडण चालू आहे पुढे बसायसाठी. हा, याच्यात भांडत असतात हमेशा पुढे बसण्यासाठी. तो म्हणते मला बसायचं, हे म्हणते मला बसायचं. नाही, त्याचं लग्न झालं, त्याची वाईफ आली की ते पुढे बसेल की मी बसणार. हा, त्याची वाईफ नाही बसेल, माझ्यासोबत तूच बसशील. अरे बाबा, त्याच्यासोबत त्याची वाईफ बसेल ना. हा, त्याच्यासोबत बसेल. त्याला बसू दे आपण समोर, आपण मागे पुढे. नाही, मग मी नाही बसू दे. नाही, मग तू बसेल त्याच्यासोबत. बदला. हो रे आदू, बदला. तू बसणार का समोर मग? मम्मी, हा, मम्मीला बस देणार का? बर. नाही, मम्मीला नाही बसू दे. भांडणं करेन ना तुझी बायको. हा, मला नाही बसू दे. नोकरीचे म्हटलं फिरत काय कोण? मी काय? नाही मोठा आहे विचार होता. कोणत्या नोकरीसाठी म्हटलं मी प्रत्येकाला भेटत नाही खरंच. काय लागा असं द्यायचं आहे ते कपडे बुद्ध आपल्या गौतम बुद्धाचं ती मूर्ती आहे ना, ते अशी स्लिपिंग बुद्ध. हा, 3 वेळा अजून. हा, बस. नाही ना, वर शिव राहिली ती ना मी. तुम्ही येते? हो काय, मला वाटलं तुम्ही नाही येऊ राहिला काय. या. हे अतुलची बहीण आणि हे माझी बहीण. है ना? मी मनातली तुम्ही अतुलची बहीण. हा, आता आम्ही चालू बेबी शॉवरला. चला भेटू आपण तिथे प्रोग्राम मध्ये. बाय. हा, मी त्याच गाडीत येतो ना. 2 गाड्या घ्या. 2 घेतो म्हणतात ना. तुम्ही थांबसा ना मुक्कामी. त्या गाडीला काय झालं तर पाहिजे. हा
दीदीन तू बस ना मग समोर. चलो फ्रूट्स लिए हमने फ्रूट्स दिले का. फायनली आम्ही पोचलेलो आहे जिथे प्रोग्राम आहे त्या ठिकाणी. मग इथे वंदना घेण्यासाठी गावच्या बाया गोळा झालेल्या आहेत. मग इथे थोडेसे डान्स परफॉर्मन्स झाले पण मी काही ते टाकले नाही कारण की मग कॉपीराईट येते. मग ते हटवा. मग त्यानंतर आम्ही फोटोशूट केला आणि तुम्हाला एक गंमत सांगते. आम्ही या बाळाचे होणारे आजी आजोबा आहोत. एवढी चांगली पोच दादा. गाणं मस्त लागला. मी फटाफट जेवण केलं कारण की आम्हाला निघायचं होतं. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अरे बम्बई बम्बई कलकत्ता हे मीना या अतुल गेली बेपत्ता या अतुल मीना गेली रे बेपत्ता खान काकडी याईन बाईले दत्त आन वाकडी. जाऊ दे एक गाणं होऊन जाऊ द्या. आजी एक गाणे एक गाणं होऊन जाऊ द्या ना. व्हिडिओ चालला ना आपला. मीना केली अतुल बेपत्ता. सवत जाऊ का साव पण सवत नसाव. आलं सवत तो पण नव्हतं जाऊ का साव पण सवत नसाव. पाहिलं